लहानपणी पायात काटा रुतला असेल किंवा काच लागून जखम झाली असेल आणि त्या जखमेतून जर रक्त येत असेल तर पटकन बँडेज बांधायची किंवा दवाखान्यात जायची पद्धत नव्हती. काय करायचं तर आजी म्हणायची रुचकीचं दूध लाव किंवा तिथं रुचकीचा पाला बांध. कोणतंही अँटीसेप्टिक न लावता ते घरच्या घरी फ्री मध्ये ठीक होऊन जायचं. पण आता तसं नाही. आता महागडं अँटीसेप्टिक लावायचं, त्याच्यावर बँडेज बांधायचं आणि परत ते बँडेज चेंज करत राहायचं. सगळं करण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा आणि नॅचरल हिलिंग करा, ते पण फ्री मध्ये. शिवशंभो गुरुभाऊंनो, मी डॉक्टर गुरुभाऊ खास तुमच्या आरोग्यासाठी घेऊन आलो आहे डेली कंटेंट ऑफ फ्री होम रेमेडीज. याच फ्री रेमेडीज दवाखान्यात जाणारे तुमचे लाखो रुपये वाचवतील. तर पाहूयात गुरुभाऊची आजची हेल्थ टिप. प्रकारचं फंगल इन्फेक्शन असेल, स्किनवर वुंड असेल, कट्स असतील, कुठल्याही कारणामुळे स्किन इरिटेशन होत असेल आणि आता सगळ्यात IMP स्किनला डिटॉक्सिफाय करायचे आणि स्किनवर नॅचरल ग्लो आणायचा आहे, जो की प्रत्येकाला हवा असतो. या सगळ्यांसाठी एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे अर्क. गुरुभाऊंना व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मध्ये दिसणार तेच प्लांट आहे अर्क, ज्याला आपण इंग्लिश मध्ये कॅलेट्रोपिस म्हणतो. आयुर्वेदानुसार रस आणि विपाक कटू आहे आणि वीर्य उष्ण आहे आणि यामुळे स्किनवर एक्झिमा असेल किंवा कुणाकुणाला परत फंगल इन्फेक्शन होत असतं, यामध्ये ते उत्तम कार्य करतं. आता याचा वापर कसं करायचा तर उंड्स आणि कट्स मध्ये याच्या पानामधून निघणारं दूध हे डायरेक्टली त्या उंड्सवर किंवा कट्सवर लावू शकतो, ज्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळं उंड्स आणि कट्स लवकर हील होतात. हा झाला त्याचा एक वापर. असेच त्याला अनेक कंडिशन्स मध्ये किंवा अनेक प्रकारच्या डिसीज मध्ये अनेक प्रकारे वापरू शकतो. तुम्हाला कुठला त्रास आहे तो आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. त्यामध्ये आपण अर्कचा वापर कशा प्रकारे करू शकतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नक्की सांगू. धन्यवाद गुरुभाऊंनो. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन एका होम रेमेडीसह. तुम्हाला कोणत्या डिसीज साठी होम रेमेडीज पाहिजे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून अँड स्टे हेल्दी.